अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत। शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी हा मोठा दावा केलाय। पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटात गोंधळ आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। गोंधळामुळे आमदारांची परत येण्याची इच्छा आहे। 15 आमदारांना पवारांकडे परत यायचंय असं मोठं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय। तर बारामती आणि शिरूरमध्ये आणखी ताकद लावायची आहे असं देखील यावेळी जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं। अजित पवार गटाचे एकूण 15 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत। शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी हा मोठा दावा केला। 15 आमदारांना शरद पवार यांच्याकडे परत यायचं असं देखील यावेळी जयंत पाटील म्हणाले। पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटात गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळेच 15 आमदार हे शरद पवार यांच्याकडे पुन्हा परतणार आहेत अशा प्रकारची यावेळी मोठं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं। बारामतीत आणि शिरूरमध्ये आणखी ताकद वाढवणार असं देखील त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट झाली। अजित पवार यांच्या समवेत आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत भाजपमध्ये पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाली। मात्र त्यानंतर आता जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। अजित पवार यांच्यासोबत गेलेले 15 आमदार हे शरद पवारांकडे वक्तव्य त्यांनी केलंय। खोलात जाऊन त्यांची अडचण करणं मला योग्य वाटत नाही। आज त्यांची अडचण होऊ नये, त्यांची काही कामं आहेत ती कामं होणं आवश्यक आहे। त्यामुळं त्यांच्या मार्गात आत्ता अडथळा निर्माण करण्याची आवश्यकता नाही, योग्य वेळी पाहू आपण। पण जर परतले तर परत पक्षात त्यांना स्थान मिळेल का? ते आता पवारसाहेब शेवटी अंतिम निर्णय घेतील, पण काही लोकांची इच्छा आहे। नाईक आज मानसिंग नाईक हे सुद्धा आलेले होते। खरं तर त्यांनी अजित पवार गटाला त्यांचा पाठिंबा दिलेला होता आणि आजच्या बैठकीला ते उपस्थित होते। खरं तर काय अडचण काय म्हणतात नाही, आता ह्या सगळ्या आढाव्यानंतर आम्ही चर्चा करू। परिस्थिती फार चांगली आहे। अनेक ठिकाणी अनेक उत्कृष्ट असे नवे चेहरे उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळं आम्ही बसून त्यावर चर्चा करू। तर याच बाबतीत ताजे अपडेट देण्यासाठी माझी सहकारी जुई जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। जुई, जयंत पाटलांनी एक मोठा दावा केलाय। 15 आमदार पक्षात पुन्हा एकदा परततील असं त्यांनी सांगितलंय। हे 15 आमदार नेमके कोणते आहेत याबाबत काही माहिती आहे का आणि या वक्तव्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? जर आपण पाहिलं तर मग 2 दिवस आता शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे लोकसभा मतदारसंघ आहे त्यांच्या आढावा बैठका सुरू आहेत आणि आज याच आढावा बैठका सुरू असताना जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला तो म्हणजे की अजित पवार गटाकडचे 15 आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते परत येण्याच्या मार्गावरती आहेत। मात्र त्यांना पक्षामध्ये परत घ्यायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय जो आहे तो शरद पवार यांचा असणार आहे। मात्र त्यांनी एक गोष्ट इथे नमूद केली आहे आणि ती गोष्ट म्हणजे की जरी हे सगळे आमदार आमच्या पक्षामध्ये परत आले तरी देखील त्यांना पुढे कुठेही स्थान मिळणार नाही, त्यांना सगळ्यात शेवटी त्यांना मागेच उभं राहायला लागणार आहे अशा प्रकारचं एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। मात्र अजूनही हे कोण 15 आमदार आहेत त्यांची नावं जी आहे ती समोर आलेली नाही आहेत आणि जयंत पाटील यांनी ज्यावेळेला माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी हे देखील सांगितलं की त्यांच्या पक्षामध्ये आम्हाला अद्याप अस्वस्थता जी आहे ती निर्माण करायची नाही, त्यामुळे ही गुप्तता जी आहे ती गोपनीयता जी आहे ती त्यांनी बाळगलेली आहे की हे कोण नेमके 15 आमदार आहेत जे अजूनही शरद पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत। दुसरीकडे त्यांनी असं देखील वक्तव्य केलं की अजित पवार गटाला हा आत्मविश्वास होता की पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे ते आपल्याला मिळतील आणि त्यामुळे अनेक आमदार जे ते त्यांच्यासोबत गेले होते। मात्र आता चित्र जे आहे ते उलटं फिरताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे सगळे जे गेलेले आमदार आहेत त्यातले 15 आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत। मात्र सर्वस्वी निर्णय जो आहे तो शरद पवार यांचा असणार आहे की त्या आमदारांना पक्षामध्ये परत घ्यायचं की नाही ते, त्यामुळे हे आता नेमके कोण 15 आमदार आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच जुई, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। नंतर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आपण नेमके याबाबतची सविस्तर माहिती। तर शरद पवार यांनी एकंदरीत 15 मतदारसंघाचा लोकसभासाठी आढावा घेतला। त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, दिंडोरी, अहमदनगर आणि त्याचबरोबर हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी, जालना आणि माढा या 15 मतदारसंघाचा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आता त्यांची तयारी सुरू आहे। त्या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलेला आहे। शरद पवार यांनी या 15 मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे। त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा